पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। खड़कवासला में वोटिंग विवाद, चुनाव चिन्ह वाली पर्चियों के साथ हुई वोटिंग, इलेक्शन कमीशन मुखदर्शक। मुंबई महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में पुणे की खड़कवासला विधानसभा सीट एक बार फिर गर्मा गई है। इस सीट पर एक और भाजपा के महायुति उम्मीदवार और पूर्व आमदार भीमराव तापकीर मैदान में हैं, तो वहीं दूसरी ओर एनसीपी के शरद पवार खेमे से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सचिन धोड़के चुनावी रण में डटे हुए हैं। बता दें कि 2019 के चुनाव में भी यही दोनों दिग्गज आमने सामने थे, जिसमें भीमराव तापकीर ने सचिन धोड़के को महज 2500 वोटों के मामूली अंतर से हराया था। लेकिन इस बार कहानी में एक और ट्विस्ट आ गया है, जहां एक तीसरे उम्मीदवार ने कल 20 तारीख को वोटिंग के दौरान चुनावी प्रक्रिया में गंभीर आरोप लगाए हैं। राष्ट्रीय समाज पक्ष से चुनाव मैदान में उतरे बालाजी अशोक पवार, जो इस बार सेव के चुनाव चिन्ह के साथ मैदान में उतरे थे, अब बालाजी पवार ने वोटिंग के दिन की एक सनसनीखेज वीडियो जारी किया है। उन्होंने आरोप लगाया कि राजगढ़ ज्ञानपीठ विद्यालय गुलाबनगर धनकवाड़ी मतदान केंद्र पर नियमों की सरेआम धज्जियां उड़ाई जा रही थी। कानून के अनुसार मतदान केंद्र से 200 मीटर की दूरी पर किसी भी पार्टी का कोई प्रचारक या सलाहकार मौजूद नहीं होना चाहिए। साथ ही किसी भी पार्टी के चुनाव चिन्ह या उम्मीदवार की तस्वीर मतदान पावती पर नहीं छपी होनी चाहिए। लेकिन वीडियो में बालाजी पवार का दावा है कि भाजपा का कमल और एनसीपी का तुतारी चुनाव चिन्ह इन पावती पर्चियों पर साफ तौर पर छपा हुआ था, और इसके बावजूद भी मतदाता इन पर्चियों के साथ मतदान करने के लिए आते जा रहे थे और अधिकारियों ने इसे रोकने का कोई प्रयास नहीं किया। अब इससे भी हैरान करने वाली बात यह रही कि पूरे घटनाक्रम के दौरान पुलिसकर्मी मुखदर्शक बने खड़े रहे, जैसे मानो इसमें इनकी मिली भगत हो। क्या यह लोकतंत्र की चुनावी प्रक्रिया के साथ धोखा नहीं है? बालाजी पवार ने मौके पर ही चुनाव अधिकारियों के सामने इन पावती पर्चियों का ढेर बिछा दिया और वीडियो में स्पष्ट तौर पर देखा जा सकता है कि उन्होंने अधिकारियों से जवाबदेही की मांग की, मगर उनकी शिकायतों पर कोई कार्रवाई नहीं की गई। अधिकारी अनसुना करते रहे और यह प्रक्रिया बिना किसी रोक टोक के चलती रही। अब बालाजी पवार ने मुख्य चुनाव अधिकारी के समक्ष एक लिखित शिकायत पत्र सौंपा है और इस पूरी प्रक्रिया पर सवाल उठाते हुए इस सीट पर चुनाव को रद्द करने की मांग की है। पवार का कहना है कि चुनाव में प्रशासन की मिली भगत से जिस प्रकार से लोकतंत्र का अपमान हुआ है वह सहा नहीं जाएगा। उनका स्पष्ट आरोप है कि प्रशासन और पुलिस की मिली भगत से पक्षपातपूर्ण रवैया अपनाया गया और चुनावी प्रक्रिया की धज्जियां उड़ा दी गई। बालाजी पवार की यह मांग है कि खड़कवासला सीट पर निष्पक्ष चुनाव की गरिमा को बनाए रखने के लिए दोबारा मतदान कराया जाए। उनके अनुसार यह केवल एक उम्मीदवार का मुद्दा नहीं है, बल्कि यह हमारे लोकतांत्रिक प्रणाली की गरिमा का प्रश्न है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस मामले पर एक रिपोर्ट। आम्ही पलीकडे ऑलरेडी मी पुस्तकाला केलेलं हे जे आहे हे आपल्या इथं मधल्या साईडला हे अलाउड नाही 100 मीटरच्या अंतरावर। जर पैसेदार लोकांचं इथं बदल करायचं तुम्ही इथं बसून जा ना। 100 मीटरवर अलाउड आहे का तुम्हाला? 100 मीटरवर अलाउड आहे का? हा हो काही हे बघा हे बघा हे अकाच्याकडे करा हे सगळं। हे 100 मीटरवर अलाउड आहे का? हे पावत्या 100 नाही तुम्ही मध्ये पडू नका सर, तुम्ही मध्ये पडू नका, अजिबात पडू नका। उमेदवार आहे मी गरीब घरच्या लोकांनी इलेक्शन नाही का लढवायचं? सगळे पैसेदार लोकांची तुम्ही दलाल झालात। हा हे राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना हे सगळे पावत्या कुणाच्या येतात? राष्ट्रवादी बीजेपीच्या पावत्या येतात, मग आम्ही इलेक्शन नाही का लढवायचं? तुम्ही कुणाचं काम करताय? काम कुणाचं? इलेक्शन कमिशनचं करता का भाडोत्रीचं काम करताय तुम्ही? मग काय पावत्या? हे कुणाच्या पावत्या? तुमच्या गाडी खाली पावत्या आहेत ना इथं? कुठं पावत्या ती? मग 100 मीटरच्या अंतरावर येऊ द्यायला पाहिजे। तुमचं काम नाही का? नियम काय? आमचं काम कुठं आहे? इथं काम आहे का? ठीक आहे, तुम्ही मला बोला तुमचं काम कुठं आहे? इथं काम आहे। 100 मीटरचं तुमची जिम्मेदारी नाही। हा आणि इथं पण मध्ये येऊ द्यायला तुमची जिम्मेदारी। मला बसू द्या नाही मतदान करायला। ह्यांना कसं लोकांचा वेळ वाया घालताय? मला बसू द्या नाही इलेक्शन मतदान करायला। हा काय सुरू आहे धिंगाणा आहे सगळं? तुम्ही सांगणार ह्याला मतदान करा, खाली पावत्या टाकणार काय? गरीब लोकांनी इलेक्शन नाही लढवायचं? लाजा वाटू द्या, थोड्या तर वाटू द्या, लाचारी सोडून द्या। डोळे खाली करायचे, ही चुका आहे, चुका ऍक्सेप्ट करायची का? मॅडम करा काय मॅडम? बाजार कष्ट केलं हा हे बरोबर आहे काही? तुमच्या समोर बरोबर आहे का? तुम्ही हात लावा मला लावा का? हे गुन्हे आहे, हा गुन्हा आहे। तुम्ही देखील निलंबित होत राहायच्यात। तुम्ही चेकिंग न करता तुम्ही मध्ये येत आहे। तुम्ही ऐका मॅडम, मला तुम्ही नियम शिकू नका। हे गुन्हा आहे, हा तुम्ही ह्याच्यात सामील आहेत। तुम्ही चेकिंग करायला पाहिजे होतं, मग तुम्ही मध्ये बोलू नका। हा कुठे? हा व्हिडिओ आहे मॅडम, इथं व्हिडिओ आहे माझ्याकडे। ही तुम्ही कुठल्या हातात आहे मॅडम? हा आता हे ऐका, हे पोलीस मॅडम म्हणते की माझ्या हातातल्या चिठ्ठी आहेत,
परंतु माझ्याकडे व्हिडिओ आहे, खाली पडलेल्या पावत्या बी उचललेल्या व्हिडिओ आहे माझ्याकडे. मॅडम तुम्ही म्हणलात ना तुम्ही कुणाच्या दलाल आहेत, कुठले पैसे घेतले तर मग तुम्ही काय आता बोलताय, कसं बोललात तुम्ही तुमच्या हातातल्या पावत्या बोलून? हा इथं खाल्ल्या तुम्हाला उचललेलं दिसत नाही का? मतदान करा ताई, परिस्थिती चुकीचं आहे. गरीब घरच्या पोराला मोठं करा, गरीब घरच्या लोकांना मतदान करा. ते पैसे घेऊन यायला कोणी अलाउड केलं? तुम्ही करा, काय करायचं करा सर. बघते सगळं. हा मग ही एवढाचा ढिगारा होत असेल, तुम्ही मध्ये पडू नका. नाही वेगळा विषय येऊ, मी कष्ट केले आहेत इथं. हो काही थांबा एक मिनिट थांबा. हो काय ढिगारा आहे सगळं. ए काही काय कसलं काम करता तुम्ही इलेक्शन कमिशनचं? काय काम करताय? लुटारू झाली सगळी. काय काम करता तुम्ही? पडू नको मध्ये. काय काम करता तुम्ही? मी बालाजी पवार, हे अधिकारी आहेत आणि हो काही ह्यांच्या इलेक्शन कमिशनचे काम इलेक्शन केस होती की केस बोल दे माझ्यावर. हे माझं वाट लावली, माझे कष्ट करतोय मी. 1000 चेंबर नीट केले असले पैशावर दलाल आहेत काही काय? मी कामं केले 12 महिने, ते 12 महिने कामं केले तुम्ही. काय केलं तुम्ही साहेब? सांगा, उत्तर द्या मला. काय विषय? आपण फिट केलेला आहे. फिट नाही मला उत्तर पाहिजे. कपडे काढून बसून मला नियम माहिती होतं. मी एमपीएससी 3 वर्ष केलेले, मला नियम माहिती काय काय नाही. हे अलाउड काही 100 मीटरच्या अंतरावर आहे काही? बरं कसं 100 मीटरच्या अंतरावर अलाउड आहे का काही पावत्या? 100 मीटरच्या उंचीवर अलाउड आहे काही ढिगारा? मी तिकडे नियमित करायला लावली. तर तुम्ही असं करू नका. कोण आहे राऊत? कुठे गेलं ते? कोण आहे? तुमचं कसं मध्ये बोलायचं? मी कमिशनरला तुम्ही मध्ये बोलू नका. माझ्या घरी 3 क्लास मला ते सांगू नका. तुम्ही अजिबात बोलू नका मध्ये. तुम्ही बोलू नका मध्ये. तुम्ही मध्ये बोलू नका. शांत बसा. काय बोलू नका तुम्ही मध्ये. माझ्यावर काय व्हायची तू उद्या? हे म्हणजे राजकारण हे जे आहे ना, पैसेदार लोकांचं राजकारण झालंय सगळं. पावत्यामध्ये येऊन देत आहे. हा ह्याला मतदान करा, त्याला मतदान करा. काय विषय? तुम्हाला कळत नाही का साहेब मध्ये येतात म्हणून? 100 मीटर आहे का लावड तुम्हाला? आहे का लावड 100 मीटरला तुम्हाला? हा तुम्ही एखाद्याची चमकेगिरी करू नका. तुम्ही गव्हर्नमेंटचे सर्वंट आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट सारखं वागा. इलेक्शन कमिशनचे लोक आहेत तुम्ही. हा काय चेक करून सोडा. मगापासून 10 वेळा चालू मी, 10 वेळा चालू आहे. तुमच्या चुका आहे ते सगळ्या तुमच्या चुका आहेत. तुम्ही पैसे घेतलेत का कुणाचे? घेतलेत कुणाचे पैसे? मी ऑलरेडी कंप्लेंट आयएसला केलेली आहे. मी इलेक्शन कमिशनला बी कंप्लेंट करतोय. ह्या सरासर चुकीचं आहे. गरीब लोकांनी इलेक्शन लढवायचं. तुम्ही प्रचार सगळ्या लोकांचा करता इथं. हा ते काय पावत्या? कुठे पावत्या? हे काही पावत्या इलेक्शन कमिशनच्या बोर्डाखाली पावत्या. काय पावत्या? हे बुटापाशी पोलीस सगळ्या एजंटच्या पावत्या. ते खाल्ला उचला पावती ती. साहेब पायापासली पावती उचला. पायापासली पावती उचला साहेब. पाय ठेवू नका, पावती उचला. तिकडे टाकू नका. इकडे घ्या पावती ती. साहेब मी तुमच्यावर कंप्लेंट करत. इकडे पावती घ्या इकडे. हो काही दुसरं काही ही अधिकारी यायचं. आणि ह्या नालायक लोकांमुळं बाकीच्या लोकांचं नुकसान होतंय. चांगल्या लोकांचं. हे भाडोत्रीपणा सोडून द्या भाडोत्रीपणे. तुम्ही गव्हर्नमेंटचं खाता आमच्या टॅक्सवर इथं आहेत. तुम्ही थोडे तर वाटू द्या. पैशावर विकत घेतलेले दलाल गरीब लोकांनी इलेक्शन लढवण्याचा अधिकार नाही का?